आला देव होण्याची प्रक्रिया आहे आणि गंभीरतेने घ्या। आणि देव होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करते ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीत आपले तार असले पाहिजे तर आपण प्रकाश होतो, तर आपल्यामध्ये प्रकाश तन्मसोमा हे सगळे शब्द त्या टायमाला येतात। तुम्ही प्रकाशित व्हा। आणि जगातलं पहिलं तत्वज्ञान आहे मला तर माऊलीचा एवढा मोठा अभिमान आहे, वारकरी संप्रदायाचा विशेष करून अभिमान आहे। हे पृथ्वीवरचे पहिले ज्ञानोबराय आहेत। तळागाळातल्या बहुजन समाजाला देव व्हा अशी शिकवण देणारे पृथ्वीवरचे पहिले संत ज्ञानोबराय आहेत। तुम्ही त्याच्या अगोदरचा संत दाखवा, कीर्तन करणं सोडून देतो। माऊलीच्या अगोदर दाखवा तळागाळातल्या लोकांना तुम्ही देव आहात म्हणून दाखवणार। केवढे महान ज्ञानोबर आहे। अरे मंदिरात प्रवेश नव्हता लक्षात घ्या। ज्ञानोबरांच्या काळामध्ये मंदिरात प्रवेश नव्हता। ज्ञानोबरांची क्रांती एवढी मोठी आहे, आम्ही वाळवंटात कीर्तन करू तिथं देव येईल। देव कुठे येईल? वाळवंट ही बंडखोरी आहे। मंदिरात कीर्तन झालं पाहिजे असं नाही, वाळवंटात करू। आणि वाळवंटात ज्या लोकांना मंदिरात प्रवेश नाही त्या लोकांचा समुदाय गोळा करून तिथं वाळवंटात कीर्तन केलं। आता कोण बंधन करणार? काय गोव्या वाचा तुम्ही 9व्या अध्यायातला, वैकुंठाची केली आहे। वैकुंठात जाण्याची गरजच नाही। ज्ञानोबाने संपूर्ण महाराष्ट्र वैकुंठ करून टाकला। रचना आहे फक्त या ज्ञानेश्वरीच्या छत्रछायेखाली या आणि सावकाश वाचा। तुम्हाला कुणाला सर्टिफिकेट द्यायचं नाही की तुम्ही 1008 पारायण केले नाही, 1008 पारायण केले, काही नाही। एक ओवी असे मजेशीर हाताळा, तिच्यातला भाव, तिच्यातला आशय, तिच्यातली गंभीरता। लहान मुलाला आई बोललेली कळत नाही कारण की तो लहान आहे। आई पण दमदार असते, बोलतच राहते। आज नाही कळत उद्या कळत, तिला शिकवते एक एक शब्द, मराठी शब्द असं बोलायचं तसं बोलायचं। ते पोरग रागवतं, खान करतं, अंगावर जातं, आईलाच मारतं, सगळं सहन करतं। चुकीचं बोललेलं पण आई सहन। मग ते हळूहळू गोड बोलायला लागतं। आश्चर्य वाटेल तुम्हाला, मुलगा चांगला बोलायला लागला ना आईला आनंद येतो। नाही अजून अर्थ कळतो। चांगला बोलायला लागला म्हणजे आईपेक्षा